पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये मतदान कमी झालंय आणि याच्याबद्दलची असणारी एक चर्चा सुरुवात झाली आहे। 2012ला अण्णा हजारेच्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी यांनी असणारं जे हाईप केलं, BJPने हाईप केलं, गुजरात डेव्हलपमेंटल मॉडेल आणलं आणि 2G स्कॅमच्या पार्श्वभूमीवरती नवीन मतदार जो आला आणि तरुण मतदार जो होता त्याने भारतीय जनता पक्ष हा त्यांनी स्वीकारला। 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने मेजर बदल काहीच केलेला नाही, तर जुमलेबाजीचंच सरकार चालवलं। राहुल गांधी याचीच टिंगलतवाली करण्यामध्ये घालवलं आणि ज्या काही ईडीच्या कारवाया झाल्या, इतर कारवाया झाल्या, त्यातून कन्व्हिक्शन कोणालाच झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। डेमोक्रेसीचं राज्य याच्यापेक्षा पोलिसी राज्य हे मोठ्या प्रमाणात झालं आणि या पोलिसिंगच्या राज्यामुळे पंधरा लाखापेक्षा जास्ती कुटुंब यांनी 2014 पासून राज्यसभेमध्ये उत्तर देण्याच्या आतमध्ये भारतीय नागरिकत्व सोडलं। त्यानंतर मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस शंकराचार्यांचं सल्ला न ऐकणं आणि 400 पार यातून संविधान बदलणं, यामुळे हा जो नवीन वर्ग आणि सवर्ण वर्ग जो BJPकडे वळला होता त्याचं पूर्णपणे भ्रमनिराश झाला, डिझोल्यूशन झालं, भ्रमनिराश झाला आणि त्याचं परिणाम असा झाला की मतदानाची टक्केवारी कमी आली अशी परिस्थिती आहे। शाहू फुले, आंबेडकर, त्याच्याचबरोबर मानवतावाद स्वीकारणारा जो मतदार आहे त्याच्यावरती आता एक जबाबदारी आहे की जे सरकार डेमोक्रेसीच्या नावाखाली, लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाह होण्याचा जो प्रयत्न चाललाय त्याला थांबवण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून सर्व मतदाराला आवाहन करतोय की त्यांनी दुसऱ्या फेजच्या मतदान सुरुवात होत आहे, अशा वेळेस मत व्यक्त न करता जो आपण
भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्यावरती राग व्यक्त करतायत, त्याच्यापेक्षा मतदान करून, विरोधात मतदान करून या सरकारच्या आपण आपला राग व्यक्त करावा, हे आवाहन मी या ठिकाणी करतो. मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करतील ही मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. बाळासाहेब, काल अमित शहा म्हटले की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत एससी एसटी ओबीसी यांचं आरक्षण जाणार नाही किंवा संविधानाला सुद्धा काही धोका. चोराच्या मनामध्ये चांदणं ज्याला म्हणतात, तेच अमित शहाच्या मनामध्ये आहे की संविधान बदलल्यानंतर आरक्षण जाणार. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलं की BJP असेपर्यंत जाणार नाही. तेव्हा संविधान बदलणार ह्याचं त्यांनी पुन्हा गवाही दिली, हा त्याच्यातला आहे. त्याच्यामुळे आरक्षणवाद्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करावं हे आव्हान आम्ही करतो. त्यांनी म्हटलं आहे की बदलायचं असतं तर आम्ही 10 वर्षात बदललं असतं. त्यांनी असं म्हटलं आहे की बदलायचं असतं तर आमच्याकडे 10 वर्ष सत्ता होती आणि 10 वर्षात बदलली. 10 वर्षामध्ये बदलण्याची त्यांचा अधिकार होत नाही. त्याच्यामुळे असणारं 400 पार हा जो होता त्यांचा फिगर, तो त्याच दृष्टिकोनातून होता. बाळासाहेब, राज्यात प्रमुख लढती कशा राहतील? आपण काँग्रेसचं बघितलं असेल तर कोणीही प्रचाराला नाही. शिवसेनेचं सुद्धा आपण बघत असाल तर फार मोठ्या प्रमाणात प्रचार आपल्याला दिसत नाहीये दोन्ही बाजूच्या मतदारसंघामध्ये. जो काय जाहीर प्रचाराच्या ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये BJP आणि वंचित असंच त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळे यावरूनच आपल्याला लक्षात येते की ही असणारी लढाई वंचित आणि एका बाजूला भारतीय जनता पक्ष किंवा एका बाजूला असणारं उभाटा सेना अशीच परिस्थिती आहे या सेकंड फेजमध्ये. वंचितमुळे काँग्रेसला मतदानाच्या नंतरच आपल्याला कळते की विभाजन होईल की एक गठ्ठा जातात. सध्या त्यांना भीती वाटत आहे का? कारण की ज्याप्रमाणे ते म्हणजे प्रत्येक सभेत पहिला टार्गेट वंचितला करत आहे, नंतर भाजपला करत आहे. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते जिंकण्याची. त्या प्रमाणात त्यांची स्ट्रॅटेजी असेल की वंचितला टार्गेट करा अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब, आज म्हणजे पवारांना क्लीन चिट दिली आहे सिंचन घोटाळे, त्यावर आपलं काय? कोर्टाने क्लीन चिट दिली आहे का अजून? नाही आहे. त्याच्यामुळे कोर्टाने जोपर्यंत देत नाही तोपर्यंत क्लीन चिट मानत नाही. बघा, MIM तर्फे आपल्याला पाठिंबाचं पत्र काही आलेलं आहे? तुम्ही जे ऐकलं ते मी ऐकलं आणि त्याच्यामुळे असणारा पाठिंबा आहे असं जाहीर धरून चालायचं. सर, शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार क्लीन चिट दिली, काय पण ते मी तेच म्हणालो ना, कोर्टाने थोडी क्लीन चिट दिलेली आहे. 2014 मध्ये जे मोदींनी आश्वासनं दिली होती ते मोदींनी पूर्ण केले नाही असं शरद पवारांनी सुद्धा एक टोला मारलेला. ते मी तेच म्हणालो की नवीन पिढी जी आहे आणि त्यांच्याकडे वळली होती ती पूर्णपणे आज डिझोल्व्ह झालेली आहे. ती काँग्रेसच्या विरोधात गेलेली असणारी पिढी आहे. त्याच्यामुळे ते काँग्रेसकडे वळतात आहेत का तर मला असं दिसत नाही आहे. ती असणारं नॉन काँग्रेस ऑपोजिशन जे आहे BJP सोडून
त्यांच्याकडे ते वळतात आहेत अशी परिस्थिती आहे. सर काल अमरावतीमध्ये प्रचाराच्या जागेसाठी जो वाद झाला, राडा झाला आहे, त्याकडे आपण कसं पाहणार? बच्चूकडूंची भूमिका घेतली माझं म्हणणं याचा अर्ज पहिल्यांदा त्याला ती जागा मिळावी हा नियम आहे. भांडणं करण्याचे कारण काही आहे. बाळासाहेब, पहिल्या टेस्टमध्ये जे टक्केवारी कमी झालेली आहे तर त्याचा फटका कोणाला बसेल आणि जिल्हा प्रशासनातर्फे जे स्वीप कार्यक्रमांतर्गत टक्केवारी वाढावी म्हणून जो प्रयत्न केले जातात ते वेळेवर आहेत का? माझं म्हणणं असं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन टक्केवारी वाढवत नाही आणि ते नुसतं नौटंकी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. शेवटी पॉलिटिकल पार्टी यांचा जो कार्डर आहे तो आणि तुम्ही मतदाराला किती उत्सुकता करताय मतदान करण्यामध्ये त्याच्यावरती टक्केवारी असते. मी जे आता म्हणालो त्याच्यामध्ये की 2014 जे ला जो BJPला मतदार करणारा जो कार्डर होता त्यांनी अक्षरशः काँग्रेसला शिव्या देऊन मतदान केलं BJPला. 10 वर्षामध्ये तो आता BJPच्या अगेन्स्ट गेलेला आहे आणि त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून त्यांनी मतदान केलेलं नाही. लोकसभेत बाळासाहेब महाराष्ट्रात बीजेपीचं चित्र कसं आहे? मी ज्योतिष नाही आहे भाकीत करायला. किती सीटा होते असं म्हणतो? मी भाकीत नाही आहे. माझ्याकडे आत्ता जो लेटेस्ट रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामधनं डाऊनवर्ड ट्रेंड दिसते अशी असणारी परिस्थिती आहे. गळती लागते अशी असणारी परिस्थिती भारतीय जनता पक्षाला दिसते. अजित पवारांनी पुन्हा एक विधान केलं आहे की बा माझ्या बायकोला तुम्ही निवडून द्या, मी पालकमंत्री आहे पुण्याचा, त्याचा फायदा होईल तुम्हाला पुन्हा. काय जुमलेबाजी तर राजकारण चालणारच. त्याच्यामुळे कोणी आपल्याला जिंकण्यासाठी जो जुमला फायदा आहे तो फेकणार. चलो, थँक्यू.